गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स, धातू आणि अधातू आणि त्याचे गुणधर्म पाहणार आहोत. मायसेल्फ डॉक्टर कांबळे पेडी, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. धातू आणि अधातू. जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्यांच्या मिश्रणापासून बनवलेले आहेत. मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू व धातू सदृश याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे. सुरुवातीला आपण धातू पाहूया. धातू म्हणजे मेटल्स, सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत. धातूंना चकाकी असते, ते कठीण असतात, त्यांची तार किंवा पत्रे बनवता येतात. धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात. धातू त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी धन आयन म्हणजेच कटायन निर्माण करतात. धातूचे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. याच्यामधला पहिला गुणधर्म अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात, पण पारा व गॅलियमसारखे काही धातू अपवाद आहेत. ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात. तुम्ही तुमच्या नातेवाईकासोबत एखाद्या दवाखान्यात गेलात असता डॉक्टरांजवळ रक्तदाब मापक पाहिला असेल. त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल. तो कोणता धातू असतो? गुणधर्म 2, तेज, लस्टर किंवा चकाकी. तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा. धुण्यापूर्वी व धुतल्यानंतरच्या तेजाचे निरीक्षण करा. धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. म्हणजे धातूला चकाकी असते. कठीणपणा म्हणजे हार्डनेस. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. अपवाद याला आहे. सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात. गुणधर्म 4, तन्यता म्हणजे डक्टिलिटी. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का? सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनविताना पाहिले का? छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. म्हणजे धातूची आपल्याला तार काढता येते. वर्धनीयता, मॅलिबिलिटी. एक खिळा घ्या व त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. या गुणधर्माला धातूची वर्धनीयता म्हणतात. म्हणजे मॅलिबिलिटी म्हणजे
एखाद्या धातूचा आपल्याला पत्रा काढता येतो. पुढचा गुणधर्म उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट. तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मेण लावा व दुसरे टोक गरम करा. काय होते त्याचे निरीक्षण करून शिक्षकासोबत चर्चा करा. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. विद्युत वहन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूचा उपयोग केला जातो? धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. पुढचा गुणधर्म घनता, डेन्सिटी. धातूची घनता जास्त असते. अपवादात्मक सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता 0.53 ग्रॅम्स पर cc इतकी आहे. नववा गुणधर्म द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. सर्वसाधारणपणे धातूचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात. अपवादात्मक मर्क्युरी Hg, गॅलियम Ga, सोडियम Na and पोटॅशियम K. नादमयता, सोनोरिटी. तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कसे कार्य करते? धातू नादमय असतात. पुढचा भाग अधातू म्हणजेच नॉन मेटल्स. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहेत. साधारणपणे स्थायू अधातू ठिसूळ असतात व त्यांना चकाकी नसते. धातूचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. अधातूंचे भौतिक गुणधर्म, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. पहिला गुणधर्म भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायू रूपात आढळतात. स्थायू रूपात कार्बन, सल्फर, फॉस्फरस. द्रव रूपात ब्रोमियम. वायू रूपात हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. दुसरा गुणधर्म चकाकी, दॅट इज लस्टर. अधातूंना चकाकी नसते. अपवादात्मक हिरा, आयोडीनचे स्फटिक. काही अधातू रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. कार्बन म्हणजेच कोळसा कोणत्या रंगाचा असतो? ठिसूळपणा, ब्रिटलनेस. कोळसा कार्बन घ्या व त्याला हातोरीने ठोका, काय होते ते पहा. स्थायू रूप अधातू ठिसूळ असतात. काही अधातू मऊ असतात. अपवादात्मक हिरा कार्बनचे अपरूप, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. चौथा गुणधर्म तन्यता व वर्धनीयता, डक्टिलिटी अँड मॅलिबिलिटी. अधातू तंतुक्षम व वर्धनीय नसतात. पाचवा गुणधर्म उष्णता व विद्युत वहन, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. अपवाद ग्राफाइट कार्बनचे अपरूप आहे. विजेचा उत्तम सुवाहक आहे. घनता, डेन्सिटी. अधातूची घनता कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन,
बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. तर महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा, सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. सोन्याचे 1/10,000 मिलीलिटर जाडीचे पातळ पत्रे करता येतात व 1/5000 मिलीमीटर व्यासाची तार बनवता येते. धातू सदृश मेटॅलॉइड्स आर्सेनिक AS, सिलिकॉन Si, जर्मेनियम Ge, अँटिमनी Sb यासारख्या काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातू सदृश असे म्हणतात. धातूचे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉन स्वरूपन. इलेक्ट्रॉन स्वरूपन हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. मूलद्रव्ये अणुअंक इलेक्ट्रॉन संख्या सोडियम Na अणुअंक 11. इलेक्ट्रॉन स्वरूपन that is electronic configuration 281. Magnesium 12 atomic number 12, electron configuration 282. Aluminium 13 atomic number 13, electronic configuration 283. पुढचा गुणधर्म आयनांची निर्मिती. धातूमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. Na इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. Na plus plus 1 electron minus, that is 2 and 8, sodium ion. Now here this sodium, it remove 1 electron and the formation of a Na plus ion, that is sodium ion. Mg 282 magnesium, Mg plus plus 28 plus 2 electron magnesium ion. Aluminium 283 Al plus 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 28 plus 3 electron aluminium ion. पुढचा गुणधर्म ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्याची ऑक्साईड तयार होतात. धातू प्लस ऑक्सिजन धातूचे ऑक्साईड. धातूची ऑक्साईडे आम्लारी धर्मी असतात. धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार आणि पाणी तयार होते. धातूंचे ऑक्साईड प्लस आम्ल, त्याच्यापासून आपल्याला क्षार प्लस पाणी हे तयार होते. पुढचा गुणधर्म आम्लाबरोबर अभिक्रिया. बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो. धातू प्लस विरल आम्ल, क्षार प्लस हायड्रोजन वायू. पुढचा गुणधर्म पाण्यासोबत अभिक्रिया. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्याबरोबर तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते. त्या अभिक्रियेचा दर वेगवेगळा असतो. अधातूंचे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. बहुसंख्य अधातूंच्या संयुजा
कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. मूलद्रव्य, अणु, अंक, इलेक्ट्रॉन स्वरूपन. नायट्रोजन 7, ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रिब्युशन 2 and 5. ऑक्सिजन 8, ॲटॉमिक नंबर 8, 2 and 6. क्लोरीन 17, 2, 8, 7. पुढचा गुणधर्म आयनांची निर्मिती. अधातूमध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारी आयन, ऋण आयन म्हणजेच अनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. क्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन, इट गेन इलेक्ट्रॉन, so the formation of a Cl- ion. The chlorine, its atomic number 287, chloride ion 288, oxygen plus 2 electron, oxygen minus 28, oxide ion. Nitrogen 25 plus 3 electrons, nitrogen minus 28, nitride ion. गुणधर्म ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साइडे तयार करतात. अधातू प्लस ऑक्सिजन, अधातूचे ऑक्साइड. अधातूंची ऑक्साइडे ही आम्लधर्मी असतात. ती आम्लारीशी संयोग पावून द्रावणीय क्षार व पाणी तयार करतात. कार्बन प्लस ऑक्सिजन CO2, CO2 plus twice of NaOH, that is आम्लधर्मी, आम्लारी. It gives sodium carbonate Na2CO3 plus H2O. अधातूंचे ऑक्साइड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. CO2 plus H2O, H2CO3, कार्बोनिक आम्ल. SO2 plus H2O, it gives H2SO3, सल्फ्युरस आम्ल. SO3 plus H2O, H2SO4, सल्फ्युरिक आम्ल. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. पुढचा भाग राजधातू, नोबल मेटल. सोने, चांदी, प्लॅटिनम, रोडियम, पॅलेडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत. ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूंचे उपयोग. सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो, दॅट इज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. सोन्यात चांदीची पदकेही तयार करतात. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने ह्यांचा उपयोग होतो. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक, दॅट इज कॅटलिस्ट म्हणून सुद्धा होतो. सोन्याची शुद्धता, दॅट इज प्युरिटी ऑफ गोल्ड. सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असता ते वेगवेगळे भाव सांगतात. असे का? सोने हा एक राजधातू असून त्याचे निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने. शुद्ध सोने मऊ असते, त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून त्यात सोनार, तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात
दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात. सोन्याची शुद्धता, कॅरेट व टक्केवारी. आता कॅरेट आणि टक्केवारी. 24 कॅरेटचे सोनं, आपण सोनाराच्या दुकानात गेलं तर म्हणतो 24 कॅरेट सोनं म्हणजे 100% शुद्ध सोनं. 22 कॅरेट 91.66, 18 75.00, 14 58.33, 12 50%, 10 41.66. क्षरण, करोजन. धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात. याला क्षरण असे म्हणतात, म्हणजेच करोजन होतं. तुम्हाला माहीत आहे का, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवलेला होता, पण आता हिरव्या रंगाचा दिसतो. त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे. ते क्षरणचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तांब्याचं कार्बन डायऑक्साईड करोजन होते इथं. आता एक आपण चर्चा करूया. तुमच्या दैनंदिन जीवनातील क्षरणाच्या उदाहरणांची यादी तयार करा. लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. धातूचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल, ग्रीस, वार्निश व रंगाचे थर दिले जाते. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते, म्हणजे करोजन थांबवता येते. या क्रियामुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो व त्याचे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही. पुढचा गुणधर्म, संमिश्रे दॅट इज अलॉय. 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात, दॅट इज अलॉय. आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्ये विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्रे तयार करता येतात. उदाहरणार्थ, घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन, क्रोमियम, निकेल यापासून बनवलेले संमिश्र आहे. पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात. कांस्य हे संमिश्र तांबे व कथील यांच्यापासून बनवतात. तर तुम्हाला माहीत आहे का बघा, दिल्लीत कुतुब मिनार परिसरात सुमारे 1500 म्हणजेच 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे, कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केला आहे. त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस मिसळलेले आहे. दुसरी एक गोष्ट, स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवतात. कधीकधी महाग निकेलऐवजी तांब्याचा वापर करतात. तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिरा गेल्याचे पाहिले असेल. त्यामागे हे कारण असते.
आता एक चर्चा करा, तुमच्याकडे भंगार घेणारे येत असतील, ते भंगार घेऊन काय करतात, त्याची आवश्यकता काय आहे ही तुम्ही चर्चा करायची. ओके, थँक्यू.